हॅलो हाय नमस्कार. तर मी संध्या. तर स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की खोकला कसलाही असू द्या, जुना असू द्या, नवीन असू द्या, त्यावरती रामबाण उपाय घरगुती. तर चला पाहूया आपण आता. तर काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला. आल्याचा तुकडा आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, काळी मिरी आहे आणि ओवा आहे आणि लवंगसुद्धा आहे. तर एवढं मी साहित्य घेतलेलं आहे. तर हे साहित्याचं आपल्याला पावडर बनवायची आहे. तर ती पावडर कशी बनवायची, तुमचा कसलाही तुम्हाला छातीत झालेला कफ असू द्या, सर्दी असू द्या, खोकला असू, जुना खोकला असू द्या, एका दिवसात तुमचा खोकला जो आहे, वारंवार येणारी उबाळ खोकल्याची, रात्री झोप न येणे, त्याच्यावरती हा खरंच रामबाण उपाय आहे, जो की मी स्वतः करते आणि स्वतः मी घेते, म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर बघा इथं काळी मिरी घेतलेली आहे, 10 ते 15 मी घेतलेली आहे. त्यानंतरला ओवा घेतला 1 चमचा, आल्याचा तुकडा आहे पाहू शकता, दालचिनी आहे 2-3 तुकडे, काळी मिरी आहे 8 ते 10, आपलं लवंग आणि इलायची आहे 5 इलायची, हिरवी इलायची आपली. काळी मिरी जी आहे ते मी 10 ते 15 घेतलेले आहे. लवंग घेतलेले आहे 8 ते 10, पुन्हा एकदा सांगते, आणि आल्याचा तुकडा. तर हे आपल्याला आहे ना, फक्त आल्याचा तुकडा सोडून आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. एक 5 ते 10 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे तव्यावरती, जे की याला जे काय ओलसरपणा आलेला असतो, म्हणजे आपला काळी मिरी म्हणा किंवा लवंग म्हणा, थोडंसं फार ते असं ओलसर वाटतं. तर त्याच्यासाठी ओलसरपणा वाटू नये म्हणून आपल्याला थोडंसं आहे ना, तव्यावरती छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर आपण आता हे भाजून घेऊया. आणि ह्याची सगळी माहिती आहे ना, साहित्य आणि कृती हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. तुम्हाला जर संपूर्ण माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये किती प्रमाणात साहित्य घ्यायचं, कसं घ्यायचं, सगळ्याची माहिती दिलेली आहे, नक्की जाऊन पहा. तर इलायची सोलून घ्यायची आहे आपल्याला, आणि त्याचं जे साल आहे ते चायला वापरायचं. तर बघा, ते तवा गरम, पूर्ण पहिला तवा गरम करून घ्यायचा पूर्ण, आणि फास्ट गॅसवरती नाही करायचं. तवा पूर्ण चांगला कडकडीत गरम झाला की त्याच्यावरती फक्त 5 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं बघा हे. आणि भाजताना ना याचा वास खूप छान येतो बरं का. तर आपण लहान मुलांना जसं ओव्याने शिकवतो ना, तसंच हे हे सगळ्याची पावडर आपल्याला खाल्ल्याने ना आपला कफ एका दिवसात गायब होतो. मी स्वतःचा अनुभव सांगते. तर हे द्यायचं कसं, किती प्रमाणात कोणाला द्यायचं, याची सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तर तिथं जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. तर 7 वर्षाच्या पुढील मुलांना द्यायचं आहे, त्याच्या खालच्या मुलांना द्यायचं नाही आहे. मोठ्या माणसांना किती द्यायचं, काय करायचं, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता किंवा खलबत्त्यात सुद्धा याची पावडर बनवू शकता. तर हे जे आहे मी आता खलबत्त्यात वाटलेलं आहे. पूर्ण छान अशी बारीक पावडर करायची. आणि हे देताना तुम्ही अगदी जर जास्त हे जर लहान मुलं घेत नसेल तुमची, म्हणजे 7 वर्षाच्या पुढे, आता माझी मुलगी 10 वर्षाची, मी तिला हेच देते. तर 2 चमचे मध घ्यायचे, आणि त्याच्यामध्ये येणं चिमूटभर आपल्याला हे टाकायचे आहे. चिमूटभर आपल्याला ही जी बनवलेली पावडर आहे ना, ते टाकायचं आहे. आणि बघा, मध घेतलेलं आहे. तुम्ही कुठलंही मध घ्या, तुमचं गावरान मध म्हणजे मध असू द्या किंवा घरचं. तर ही चिमूटभर घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम मुलांना द्यायची. चिमूटभरच घ्यायची. आणि मोठ्या माणसांनी अर्धा चमचा 2 टाईम घ्यायची, सकाळी आणि झोपताना. ह्याच्यावरती काही थंड गरम काही खायचं नाही. झोपताना खाल्ला तुम्ही हे मधामध्ये तर खूप बेस्ट आहे म्हणजे. तर हे बघा, चिमूटभरच घ्यायची 7 वर्षाच्या पुढील मुलांसाठी. लक्षात घ्या, मी सांगते तसंच करा. कमी वयाच्या मुलांना हे द्यायचं नाही आहे. तर पाहू शकता, मध आणि चिमूटभर हे, याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळदसुद्धा टाकू शकता. त्याच्यानंतरला चिमूटभर हळद टाकल्यानंतरला मिक्स करून हे मुलांना चाटण्यासाठी द्यायचं आहे. त्याच्यानंतरला तुम्ही मोठ्या माणसांसाठी अर्धा चमचा ही पावडर, आल्याचा रस द्यायचा आहे. आणि हळद टाकून अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा ही पावडर, आणि 2 चमचे मधामध्ये मिक्स करून मोठ्यांनी घ्यायचं आहे. तर खरंच एका दिवसात तुमचा कफ ना गायब होतो, आणि छातीतला कफ जो जमा झालेला असेल ना, तो सुद्धा पूर्ण गळून जातो. तर याच्या व्यतिरिक्त अजून एक उपाय आहे, जे की तुम्ही ना लहान मुलांना देऊ शकता. आल्याचा रस काढायचा आहे, 2-3 थेंब आल्याचा रस
तुळशीच्या पानाचा रस आणि हळद असं मिक्स करून जरी तुम्ही मुलांना जर सर्दी झाल्यावर दिलं ना तरी पण लगेच आराम पडतो. त्याच्यामध्ये तुम्ही लहान मुलांना आहे ना, हे जर तुम्हाला मुलं घेत नसेल तर ते तुम्ही नक्की करून पहा. आल्याचा रस द्या, तुळशीचा रस द्या, त्याच्यामध्ये हळद टाका, थोडीशी मध टाका आणि मुलांना रोज चाटण द्या. हे घरच्या घरी मुलांना खरंच खूप फायदा होतो आणि केमिकलपासून मुलं जरा दूर पण राहतात. माझ्या मुलीला मी म्हणजे जसं तिला हे कळतं तसं मी शक्यतो हे घरचंच तिला मी देत असते. ती आवडीने खाते. जास्त करून ती डॉक्टरांची औषधं नाही खात, पण ती असलं घरचंच खाते. तर असं आहे. तर नक्की तुम्ही करून पहा हा व्हिडिओज आहे. आणि ह्याच्यामध्ये मात्र मध टाकायला विसरू नका. मधामध्येच घ्यायचं आहे, नाहीतर हे थोडंसं तिखट वगैरे लागतं, कारण का याच्यात लवंग आणि काळी मिरी आहे. त्याच्यामुळं तुम्ही मध जास्त प्रमाणात घेतलं ना, 3 चमचे घेतले तरी चालेल, 2 चमचे घेतले, मधाने काही होत नाही. मध हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि घशाला आपला आराम देतं. आणि हळद काय होतं, अँटीबायोटिक हळदीमध्ये हे असतं, त्याच्यामुळं बॅक्टेरिया आपले जे आहे घशातले त्या मरून जातात हळदीमुळे. त्याच्यामुळं आणि आल्याचं काम असतं की जंतू मारण्यास मदत होते. त्याच्यामुळे तुम्ही आल्याच्या गुळण्या, जर तुमचा घसा खवखवत असेल तर गरम 1 ग्लास पाण्यामध्ये आल्याचा किसून घ्यायचं आलं आणि गरम पाण्यामध्ये उकळी आणायची आणि त्याच्या तुम्ही जरी गुळण्या जरी केल्या ना तरी तुमचा घसा जो आहे ना खवखवणार नाही. तर ही सुद्धा रेमेडी खूप सोपी आहे, साधी आहे. ज्याला जर सारखंच घशात खवखव होत असेल तर त्यांनी ही पण करून पाहू शकता. तर किंवा खाऊचं 1 पान आणि आल्याचा किसलेला किस हे करून पिलं, उकळून पिलं तर म्हणजे गुळण्या केल्या तरी चालतं. तर हे जी पावडर आहे ना आपल्याला ती अशीच नाही ठेवायची प्लॅस्टिकच्या बिटलमध्ये, तर आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये ठेवायची, जेणेकरून ती खूप दिवस टिकते आणि खराब होत नाही, बुरशी पकडत नाही. तर ही जी काचेची बॉटल आहे तुम्ही पाहू शकता, स्वच्छ धुवून आतून स्वच्छ सुकून पुसून घ्यायची आहे, कोरडी करून घ्यायची. त्याच्यानंतरला हे जे आहे मी बनवलेली पावडर ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर ही टाकल्यानंतरला काय होतं, जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते मिक्स करून मुलांना देऊ शकतो. तेवढा आपला पटकन वेळ नसतो. तर पाहू शकता पॅक बंद डब्यामध्ये आपली अशी ही पावडर तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि घेताना सगळी माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथे जाऊन नक्की पाहू शकता तुम्हाला जर कळालं नाही तर. तर चला व्हिडिओला आपण इथेच बाय बाय करूया. चला बाय बाय.